स्वर्गात प्रवास करणाऱ्या नारदजींना हे पाहून खूप आश्चर्य वाटले की पृथ्वीवर जे लोक पैशाच्या मागे धावतात ते खूप सुखी आहेत आणि जे देवाची पूजा करतात ते खूप दुःखी आहेत। या विचाराने वेढलेले नारदजी खूप अस्वस्थ झाले आणि जेव्हा त्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही तेव्हा ते या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी थेट वैकुंठधाम भगवान विष्णूकडे गेले। नारदजी भगवान विष्णूंच्या निवासस्थानी पोहोचताच भगवान विष्णूंना त्यांच्या मनात काय आहे हे आधीच माहित होते। भगवान विष्णू नारदांना म्हणाले, चला पृथ्वीवर जाऊन तुझ्या प्रश्नाचे समाधान शोधू। दोघेही ऋषींच्या वेशात पृथ्वीवर पोहोचले। दोघेही भिक्षा मागण्यासाठी प्रथम एका मोठ्या व्यावसायिकाच्या दारात गेले। त्या दोघांना आपल्या दारात पाहून व्यापारी चांगलाच संतापला। त्यांना शिवीगाळ करून काहीही न देता निघून जाण्यास सांगितले। निघताना ऋषींच्या रूपात भगवान विष्णूंनी त्याला आणखी धनसंपत्ती मिळावी म्हणून आशीर्वाद दिला। हे पाहून नारदजींना खूप आश्चर्य वाटले, पण ते काहीच बोलले नाहीत आणि भगवान विष्णूंसोबत चालत राहिले। काही वेळाने तो एका वृद्ध आईच्या झोपडीपाशी पोहोचला। ती गरीब म्हातारी एका छोट्या झोपडीत राहायची। दोन ऋषींनी तिच्या जागी जाऊन भिक्षा मागितली तेव्हा वृद्ध आई म्हणाली, माझ्याकडे तुम्हा लोकांना द्यायला फार काही नाही, पण हो, माझ्याकडे एक गाय आहे जी दूध देते। जर तुम्हाला हवे असेल तर मी त्या गायीचे दूध काढून आणीन। तुम्हा दोघांसाठी ते पिऊन तुम्ही तुमची भूक भागवू शकता। ऋषींनी हो म्हटल्यावर वृद्ध आईने दोघांसाठी दुधाची व्यवस्था केली। जेव्हा भगवान विष्णू ऋषीच्या वेशात आनंदी झाले आणि त्यांनी वृद्ध स्त्रीला विचारले, मला सांग तुला काय हवे आहे? तर म्हातारी आई म्हणाली की मला कशाची गरज नाही, फक्त मला आशीर्वाद द्या, माझ्यासाठी हे पुरेसे आहे। आशीर्वाद देऊन दोन्ही ऋषी तिथून निघू लागले। निघताना भगवान विष्णूंनी वृद्ध मातेला सांगितले की तुझी गाय काही दिवसात मरणार आहे। तिथून थोडे पुढे गेल्यावर नारदजी खूप अस्वस्थ झाले आणि त्यांनी भगवान विष्णूंना विचारले, हे कसले न्याय? ज्या व्यावसायिकाने आमचा एवढा अपमान केला, शिवीगाळ केली, त्याला तुम्ही जास्त पैसे मिळावेत म्हणून आशीर्वाद दिलात, आणि या म्हाताऱ्या मातेने ज्याने आमची खूप चांगली सेवा केली आणि आमच्यासाठी दुधाची व्यवस्था केली, तिला तुम्ही सांगता की तिच्या आयुष्याचा शेवटचा आधार असलेली तिची गायही मरेल, असे का? नारदजींच्या प्रश्नांना शांत करण्यासाठी भगवानजी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य घेऊन म्हणाले की मी त्या व्यावसायिकाला दिलेला आशीर्वाद हा त्यांच्यासाठी शाप होता। त्या व्यापाऱ्याचे मन पैसे कमावण्यात पूर्णपणे मग्न नसते आणि जर त्याला जास्त पैसे मिळाले तर तो त्याच पैशाच्या मागे शेवटच्या क्षणापर्यंत धावत राहतो आणि पुढच्या जन्मात तो सापासारखा त्याच्या जवळ बसलेला असतो। आणि जोपर्यंत त्या वृद्ध आईचा संबंध आहे, तिचे संपूर्ण लक्ष चांगल्या कामांवर आणि देवाच्या भक्तीवर होते। होय, तिचं थोडस मन त्या गायीमध्ये अडकलं होतं आणि तिच्या शेवटच्या क्षणी या गायीचं मृत्यूनंतर काय होणार याची तिला काळजी वाटत राहिली। कोणी त्याला इजा करेल किंवा मारेल आणि ती कधीही पूर्णपणे मुक्त नसते। त्याचे एकच कारण होतं की शेवटच्या क्षणी त्याचं लक्ष या गायीकडे नसून पूर्णपणे माझ्याकडे असावं असं मला वाटत होतं। भगवान विष्णूच्या स्पष्टीकरणानंतर आणि या संपूर्ण घटनेनंतर नारदजींचे मन पूर्णपणे शांत झाले आणि ते आनंदाने स्वर्गात परतले। मित्रांनो, ही छोटीशी कथा सांगते की आपण आपले जीवन चांगल्या कार्यासाठी समर्पित केले पाहिजे, जेणेकरून शेवटच्या काळातही आपण चांगल्या कामाचा विचार करून भगवंताचा विचार करू शकतो आणि या जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो।